हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आम्ही पण एकदम सगळे मस्त मजेत आहो. आणि तुम्हा सगळ्यांचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर काल आम्ही पंढरपूर आणि कोल्हापूरचं मस्त दर्शन असं करून आलो होतो. त्यानंतर आम्ही काल आराम केला, आज पण दिवसभर आराम केला. पण आता किती वेळ घरी ठेवायचं ना पॅरेंट्सला, म्हणून आज तसंही सॅटर्डे आय थिंक फ्रायडे नाईट आहे. तर मी म्हटलं चला तुम्हाला FC रोड घेऊन जाते, तिथनं थोडीफार शॉपिंग करू आणि त्याच बरोबर तिथं थोडंफार फिरणं पण होऊन जाईल. आणि मला ना इथे स्पेशली कॅफे आहे जे की पॅन्टालून्सच्या एक्झॅक्ट खाली आहे. तिथे खूप छान कॉफी मिळते, त्याचबरोबर भरपूर व्हरायटीजचे ड्रिंक पण मिळते. सीताफळचं स्पेशल एक ड्रिंक आहे ते वगैरे पण यांना मला घेऊन द्यायचं होतं, म्हणजे टेस्ट करायचं होतं, म्हणून पण मी त्यांना तिथे घेऊन आली होती. त्यानंतर आम्ही सगळेच इथे आलो होतो. अवियुना झोपून गेला होता, म्हणजे विदिन 10 मिनिट्स तो झोपून गेला होता आणि मग आम्ही टर्नवाईज सगळे त्याला पकडत होतो. आणि त्याचबरोबर आमची इथे शॉपिंग पण सुरू होती. FC रोडला वीकडेला तर थोडाफारच असतो ट्रॅफिक आणि गर्दी, पण वीकेंडला भरपूर ट्रॅफिक आणि गर्दी असते. तसं आता वीकेंड सुरू झाला होता, पण एवढी काही खूप गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही ते मस्त आमचं ड्रिंक एन्जॉय केलं, भरपूर सारी अशी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. आणि आज काय झालं, आम्ही ऑटो केला होता. तर मी आणि प्रीतम 2 व्हीलरने आलेलो आणि ऑटोमध्ये मम्मी पप्पा कृषिका आणि अव्यू होते. आणि त्याचबरोबर ना आमचं हे डिसाईड झालं होतं की मी, मम्मी पप्पा आणि कृषिकाच जाणार आहेत. आम्ही कॅब बुक करणार होतो, पण वेळेवर प्रीतम बोलला मी पण येते. मग आता कॅबमध्ये तर काही 5 लोक शक्य नाही आणि आम्हाला 4 व्हीलर घेऊन यायचं नव्हतं, बिकॉज तिथे खूप गर्दी होती आणि म्हणजे ट्रॅफिक असतो या वेळेवर म्हणून. सो असं काहीसं आमचं तिथे त्या दिवशी झालं. त्यानंतर आम्ही भरपूर एन्जॉय केलं, घरी आलो, जेवण खावण केलं आणि मस्त झोपी गेलो. पण झोपण्यापूर्वी आमचं एक छोटंसं डिस्कशन झालं की उद्या कुठे जायचं, पॉसिबल आहे का जायचं वगैरे. आणि प्रीतमला बऱ्यापैकी बरं होतं, म्हणजे तो बोलला मी ड्राईव्ह करू शकते. आणि म्हणून झोपण्यापूर्वी आम्ही डिसाईड केलं की उद्या आपण ना अलिबाग जाऊया, अलिबाग बीचला एक्सप्लोअर करूया. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आम्ही सगळे उठलो आणि आंघोळ न करता फक्त फ्रेशन अप झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो अलिबाग जाण्यासाठी. भयंकर डोळ्यात झोप होती आणि म्हणून मी लगेच बसले 10 ते 15 मिनिटात मी झोपी गेली. आज आमच्याबरोबर आजी पण होत्या, कारण अव्यूचा वाढदिवसाच्या दिवशी ती ताईबरोबर आली होती आणि त्यानंतर ती आमच्याचकडे राहणार होती. तर आज आम्हाला आजीला पण सोबतच घेऊन जायचं होतं. तर मागच्या साईडला ना आम्ही चौघं बसलो होतो, थोडं कंजस्टेड होतं पण सगळं मॅनेज झालं. तसं आमच्या घरापासून अलिबाग जायला आम्हाला काहीतरी 3 तास वगैरे लागले आणि मॉर्निंगचा रूट एकदम ओपन होता, म्हणजे अजिबात गर्दी नव्हती, मस्त फ्रेश एअर होतं आणि त्यामुळे एकदम इझी झालं आम्हाला जाण्यासाठी. मध्ये फक्त थोडा 10 मिनिटासाठी ट्रॅफिक लागला होता आणि त्याचबरोबर ना पप्पांना पण खूप झोप येत होती, म्हणून ते उतरले. त्यानंतर ते थोडंसं ते फ्रेशन अप झालं. ते बोलले की मला झोपायचं नाही आहे, आणि बिकॉज प्रीतम पण गाडी चालवत होता, त्याची पण अशी प्रॉपर झोप नव्हती झाली, पण तो बोलला की आपण जाऊया. आणि म्हणूनच आमचा हा प्लॅन झाला होता आणि आम्ही सकाळी मस्त सगळे निघालो. जसं की तुम्ही बघू शकता की अव्यू किती हॅपी आहे, कारण त्याला घराच्या बाहेर काढलं आणि गाडीत बसवलं. हे त्याचं सगळ्यात फेवरेट काम आहे. आजकाल आम्ही घरातून बाहेर पडलो की सगळ्यात आधी गाडीकडेच धाव घेतो, कारण आम्हाला गाडीवर बसून फिरायला प्रचंड आवडायला लागलं आहे. आणि आम्हाला हेही कळतं की रेड कलरची कार बाबांची आहे, म्हणून कोणतीही रेड कार दिसली की सगळ्यात पहिले आपला हक्क गाजवायचं हे त्याचं चाललं असते. चला, सगळीकडे इकडे तिकडे फिरल्यानंतर तो परत नानूच्या गोदीमध्ये जाऊन बसला, कारण ही त्याची सध्या फेवरेट प्लेस झाली आहे. आणि क्लिअरली तो बोलतो नानू जायचंय, नानू पाहिजे असं बोलतो. आणि ते मला खूप क्यूट वाटतं, कारण आजकाल तो क्लिअरली बोलायला लागलाय काही गोष्टी आणि ते खूप स्पेशल वाटतं. चला तर आम्ही ऑलमोस्ट पोहोचण्यावरच आलो होतो आणि बाहेरचा वेदर खूप मस्त होता. चला तर तुम्ही वेदर एन्जॉय करा आणि आपण भेटूया अलिबागला. पोहोचलोय अलिबागला. आल्या ना अव्यूचं सुरू झालं एकदम शूज काढायचे, सॉक्स काढायचे आणि मातीबरोबर खेळायचं. जी गिफ्ट त्याला मिळालं आहे ना त्याचा तो पुरेपूर वापर करतो आहे. आणि प्रॉपर म्हणजे एक असा क्षण आला ना की त्याचा बर्थडे झाला, त्यानंतर त्याला अशा काही गोष्टी मिळाल्या जे की जिथे आम्ही जाणार होतो तिथल्यासाठी एकदम परफेक्ट मॅचिंग होत्या. जसं की त्याला हे मिळालं ना, ते सँड बरोबर खेळायला किंवा घर बनवायला ते एकदम परफेक्ट होतं. चला असो, आल्या ना आम्ही खूपच लवकर पोहोचलो, म्हणजे आम्ही 9 वाजेपर्यंत तिथे पोहोचून गेलो होतो. आणि ब्रेकफास्ट वगैरे केला नव्हता, म्हणून गेल्या सर्वात आधी आम्ही फ्रेशन अप झालो आणि त्यानंतर तिथनं आम्ही भरपूर सारे असे वडापाव विकत घेतले आणि आम्ही बसून मस्त वडापाव एन्जॉय करत होतो. आता सकाळी असं असते, भरती आणि ओहोटी असं 2 टाईपचं जे पाण्याचा प्रवाह असतो ना त्याला बोललं जातं. तर आता ती ओहोटी होती आणि ते पाणी खूप मागे गेलं होतं, म्हणजे एवढं मागे गेलं होतं की जिथे आम्ही उभा आहो ना तिथनं ऑलमोस्ट 1 किलोमीटरवर असेल असं तरी मला वाटते. तर आता एवढ्या दूरचं पाणी तर आपण काही एन्जॉय करू शकत नाही.
म्हणून भरपूर वेळपर्यंत ना आम्ही अव्यूबरोबर खेळलो. त्यानंतर वडापाव खाल्लं. त्यानंतर आम्ही थोड्याफार गप्पा गोष्टी मारल्या, थोडंफार एन्जॉय केलं. पण त्यानंतर असं झालेलं की पाणी अजून यायला थोडा वेळ आहे आणि त्याच वेळेस आमचं चुकलं. म्हणजे लिटरली आम्ही इथनं सगळे निघालो किल्ल्यावर जाण्यासाठी. लेफ्ट साईडला ना किल्ला आहे, छान किल्ला आहे, मी पहिल्यांदाच गेली. तर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की इथे टाईम वेस्ट न करता आपण ना किल्ल्यावर जाऊ. आणि जाण्यापूर्वी काय झालं, माझ्या मम्माने ना असा एक लाडू बनवला मातीचा आणि अव्यूला वाटलं की ते खरा लाडू आहे, कारण मम्मा घेऊन आलेली लाडू ना, तर तो अव्यू खूप आवडीने खातो. त्याला रिअल वाटला आणि तो लाडू परत खायला घेत होता. आणि एकदा नाही दोनदा त्यांनी तोंडात घातलं. त्यानंतर आम्ही कसं बसं त्याच्या तोंडातनं ते काढलं. तो देतच नव्हता, त्याला असं वाटत होतं ते स्वीट आहे आणि मला ते खायचं आहे. चला असो. त्यानंतर प्रीतमनी थोडेफार आणखी वडापाव घेऊन आला होता. आज स्टार्टिंगला आम्ही आणलं पण ते आम्हाला काही पुरलं नाही आणि नंतर तो परत वडापाव घेऊन आला. आणि सगळे वडापाव इतके फ्रेश आणि इतके मस्त गरम गरम विथ चटणी आणि मिरची होती की खूप टेस्टी वाटत होतं. मला तसंही आजकाल वडापावचं वेड लागलं आहे. मला कुठेही गेलं ना मला वडापावच खावंसं वाटतं आणि म्हणूनच मी परत परत वडापावसारखी फुगत चालली आहे, जे की मला माझं वेट कंट्रोलमध्ये आणायचं आहे. पण बिकॉज ऑफ माझ्या जिभेवर ना माझा अजिबात कंट्रोल नाही आहे आणि त्याचमुळे मी पण वडापावसारखी होत चालली. असो, इथे मी काही फोटोज ॲड केले आहे, तिथले एकदम स्पेशल, ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. चला तर आता कसं बसं अव्यूला आम्ही ती कन्व्हिन्स केला आहे की बाळा चल आपल्याला पुढे पण जायचं आहे. तो एवढा वेळ तिथे बसून खेळला की त्याला ते सुटतच नव्हतं. त्याचं असं झालेलं की मला परत परत मातीच खेळायचं आहे आणि खूप त्याला कन्व्हिन्स करावं लागलं की तिथनं. आणि त्याची सगळी भांडी आम्हाला उचलून घ्यावं लागली. त्याला कसं कसं उचलून तिथनं परत पुढे घ्यावं लागलं. त्यानंतर आम्ही निघालो किल्ल्याकडे जाण्यासाठी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही काहीतरी 10:15 किल्ल्याकडे जाण्यासाठी निघालो. त्यानंतर रस्त्यात ना थोडं थोडं पाणी वाहत असतं. तर अव्यूचं असं मध्ये मध्ये चाललं होतं, जिथे पाणी दिसलं ना तिथे बसून जायचं, जिथे पाणी दिसलं तिथे बसून जायचा. आणि बसायचंच नाही तर तो लिटरली तिथे मांडी घालून बसलेला. नॉर्मली तर आम्ही काही असं बसत नाही, पण ते पाणी त्यांनी एवढं खेळलं आणि रिअल मजा जी केली आहे ना अलिबागला येऊन, ती फक्त आणि फक्त अव्यूनी केली आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या मावशीनी केली आहे. इतकं एन्जॉय केलं ना त्यांनी. आणि बरं झालं उन्हाळा होता तर आपल्याला पण एवढी काही भीती नाही वाटत. आम्ही सगळे तिथे वाट बघत होतो की अरे बाळा झालं खेळून, चल आपल्याला पुढे पण जायचं आहे. पण तो काही तिथलं सोडायलाच तयार नव्हता. परत त्याला कसं बसं कन्व्हिन्स केलं, त्याचे कपडे चेंज केले आणि परत मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. तो किल्ला असा खूप लांब नव्हता पण छान वाटत होतं पायी जाण्यासाठी. आम्ही सगळ्यांनीच आपल्या पायाची चपला काढल्या होत्या आणि जे सँड असते ना आपली समुद्रातली, ती खूप सॉफ्ट असते, पायाला सुद्धा खूप छान वाटतं तिथे चालायला, पाणी आणि ती सँड असली त्यामुळे. आणि हातात आम्ही चपला घेतल्या आमच्या आणि मस्त असं पायी पायी चालायला निघालो. चला तर फायनली आम्ही त्या किल्ल्यावर पोहोचलो. थोडंच आम्ही डिस्टन्स कव्हर केलं आणि लगेच इथे एक दुकान होतं जिथे मस्त असे फ्रूट्स कट करून देत होते, आंबट चिंबट आणि काहीतरी गोड पण. तर आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी तिथनं घेतल्या आणि आम्ही सगळ्यांनी मस्त ते एन्जॉय केलं. असं पायी चालता चालताना हे सगळं खाण्यात एक वेगळीच मजा असते आणि तीच मजा आम्ही ते एन्जॉय करतोय. आता माझ्या पप्पांना ना माझं काही घेणं देणं नाही. आता त्यांना फक्त दिसतं ते म्हणजे जावई आणि दुसरा म्हणजे नातू. त्यांना असं होतं की यांना काय काय घेऊन द्यायचं, काय आवडतं, ते खाते की नाही खाते, ते कुठे आहे, पुढे आहे की मागे आहे. म्हणजे एवढं लक्ष देतात ना त्यांच्याकडे, कारण त्यांना माहिती आहे की मुलगी तर माझ्या पुढे मागेच राहणार आहे, पण या दोघांना मला खूप खुश ठेवायचं आहे. आय डोंट नो वाय. पण लग्न झाल्यानंतर ना एक म्हणजे जे काही बाळ झालं त्याचं आणि जावयांचं वेगळंच कौतुक असते, मुलीचं तर काही घेणं देणंच नसते. म्हणजे मी तरी ही गोष्ट नोटीस करते आहे, जेव्हा की मला माहिती आहे की माझे पॅरेंट्स माझ्यापेक्षा जास्ती कोणावरच प्रेम करत नसेल, बट तरीसुद्धा त्यांची केअर ना मुलीपेक्षा जास्ती जावयांसाठी आणि नातूसाठी असते. हे तर मी खूप जवळून नोटीस करते आहे.
आणि खरं तर ते बघून ना मला सुद्धा खूप छान वाटतंय की माझ्या जवळचे माणसं एकमेकांबरोबर एवढे कम्फर्टेबल आहे, मस्त एन्जॉय करते आणि ते सगळं खरंच खूप छान होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा किल्ल्यामध्ये आतमध्ये फिरत होतो ना, तिथे असे काही स्पॉट्स होते जिथं आपल्याला समुद्र मोठा मस्त दिसतो आहे. आता आम्ही एंटर केल्यानंतर इथे पोहोचायला आम्हाला 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त हाफ ॲन आवर लागला असेल. तेव्हापर्यंत सुद्धा पाणी असं खूप जास्ती आलं नव्हतं, बट थोड्याच वेळाने एवढं पाणी आलं होतं की आम्ही किल्ल्यापासून आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला जिथनं आम्ही आलो होतो तिथे जाण्यासाठी इतके स्ट्रगल करावं लागले, जे की तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. त्यानंतर हा एक इथे पॉईंट होता, आय थिंक हा इको पॉईंट होता, कारण आम्ही जे काही नाव बोलत होतो ना तिथे ते रिफ्लेक्ट करत होते. त्यानंतर इथे मंदिर होतं. तर प्रीतम हसत होता की अरे आपण आंघोळ नाही केली, तुम्ही आत नको जा, पण असं काही नव्हतं, ते जस्ट जोकचं पार्ट होतं. त्यानंतर आम्ही मस्त एक्सप्लोअर केलं. मंदिर तर नाही, सॉरी, किल्ला खूप छान होता, म्हणजे फिरायला छान वाटत होता. बट इथे ना थोड्या वेळ फिरल्यानंतर असं व्हायला लागलं होतं की ऊन येत आहे, थंड म्हणजे गरमी होत आहे आणि टॅनिंग होत आहे. टॅनिंग तर ऑलरेडी होतीच, पण अजून जास्ती होत आहे. त्यानंतर इथे आम्ही थोडंफार फोटोशूट वगैरे केला, मस्त टाईम स्पेंड केला किल्ल्यावरच. आजीची थोडी चिडचिड होत होती, कारण की तिला असं होतं ना की मी काय करू इथे, मला फक्त चालावं लागतंय. पण आता तिला आम्ही म्हटलं होतं की तू तिथेच थांब, आम्ही फिरून येतो, पण तिचं असं होतं की इथे थांबण्यापेक्षा मी तुमच्याबरोबर येते. आणि असं होतं ना की आपण तिला पकडू पण शकत नाही, आणि तिला कसं सपोर्ट करायचं, तर आम्ही हात धरून वगैरे तिला पुढे मागे घेऊन जात होतो. चला तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते माझ्या पप्पांबद्दलची. ती म्हणजे असं की पप्पा ना नेहमी शर्टच घालतात आणि फॉर्मल पॅन्ट्स घालतात. आता ते माझ्या घरी आले आणि त्यानंतर ते लोक म्हणजे पहिल्याच दिवशी प्रीतमसाठी शॉपिंग करायला गेले, तेव्हा आम्ही खूप हट्ट केला की पप्पा तुम्ही टी शर्ट्स ट्राय करा, कॅज्युअल कपडे ट्राय करा, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल राहणे, तुम्हाला पण छान वाटेल असं वगैरे. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी ना जबरदस्ती टी शर्ट्स घेतले आणि असे आपले जे नॉर्मल ट्रॅक पॅन्ट्स वगैरे असतात ते घेतले. आणि ट्रस्ट मी ते दिसायला तर एकदम मस्त दिसत होते आणि त्याचबरोबर ते खूप कम्फर्टेबल पण होते. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही इथे आलो तेव्हा इथे काहीच पाणी नव्हतं, म्हणजे काहीच नाही. पण आता या टोकावर एवढं पाणी आलंय आणि इथून आम्हाला लिटरली दुसऱ्या टोकावर जायचं होतं. थोड्या वेळासाठी तर एवढी भीती वाटत होती की कसं जायचं, कारण बाळ पण होतं आणि एक म्हातारा माणूस पण आपल्यासोबत होतं. आणि म्हणून आम्ही हिचा हात धरून तिला घेऊन जात होतो. एकीने हात पकडला, एकीने तिची चपला पकडल्या आणि तिला म्हटलं की तू घाबरू नको, तुला सुखरूपी आम्ही घेऊन जाऊ. त्यानंतर कसं बसं आम्ही तिथे अर्धा ते पाऊण तास चालून हळूहळू आम्ही आमच्या जे मेन डेस्टिनेशन होतं तिथे पोहोचलो. त्यानंतर तिथे मस्त असं फिश फ्राय अँड ऑल मस्त जेवण केलं. आणि त्यानंतर मम्मी पप्पा आणि कृषिका गेले होते बोटिंग करायला. आम्हाला परत आजही बोटिंग करायची इच्छा नव्हती मला स्पेशली, कारण ऊन खूप होती आणि अव्यूची चिडचिड होत होती. त्याचं रिझन असं होतं की तो 2दा भिजला होता आणि तिसऱ्यांदा पण भिजला तो. सो माझं असं झालं की आता याला पाण्याकडे न्यायचं नाही, जर याला आपण पाण्याकडे नेलं तर हा परत पाणी खेळायची जिद्द करेल आणि परत भिजेल, आणि ती गोष्ट अवॉइड करायसाठी आम्ही नाही गेलो. आम्ही चौघं पण गाडीत बसलो होतो आणि अव्यूचं असं चाललं असते ना, बाबा बसल्या म्हणजे ती सीट मी पण वापरू शकते, आणि दोघं तिथे मस्त असं एन्जॉय करत होते. आता मम्मी पप्पा आणि कृषिका आले होते आणि म्हणूनच मग आम्ही मस्त असं आईस्क्रीम खायचं प्लॅन केलं. तर सगळ्यांसाठी मस्त अशी आईस्क्रीम घेतली. अव्यूला आईस्क्रीम नाही द्यायचं हे आम्ही ठरवलं होतं, कारण प्रीतम पण खाणार नव्हता, पण त्यांनी सगळ्यात जास्ती आईस्क्रीम एन्जॉय केली. आम्ही इथे गोला घेतला, त्यानंतर एक आईस्क्रीम आजीसाठी घेतलं, एक ज्यूस घेतलं होतं, एक चोकोबार घेतला होता आणि सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलं. त्यानंतर इथे ना मला माझा फोन सापडत नव्हता, तो खूप मोठा इश्यू झालेला. आता बघा तुम्हाला एक मजा दाखवते. अव्यूचे हे स्ट्रगल फक्त आणि फक्त आईस्क्रीम बघून आईस्क्रीम खाण्यासाठी चालले होते. त्याला आईस्क्रीम नाही द्यायची, पण पप्पा बोलले की थोडीशी देऊन दे, आणि म्हणूनच मी म्हटलं चला थोडीशी देऊया त्याला. पण त्याला थोडीशी आईस्क्रीम नको होती, त्याला पूर्ण आईस्क्रीम हवी होती आणि तो खूप रडत होता. म्हणून म्हटलं की आपण आधी ना सगळी आईस्क्रीम खाऊन घेऊ आणि एकदम थोडीशी राहील ना तेव्हाच आपण त्याला देऊया. नानूला घेऊन मग नाही मागत तो.
चला तर आम्हा सगळ्यांना तसं तर भिजायचं पण होतं, पण ऊन खूप होती आणि त्याचबरोबर ना असं झालेलं की परत कपडे चेंज करावं लागेल आणि परत आपल्याला निघायला पण उशीर होईल पाण्यात जर खेळत बसलो तर. म्हणून आम्ही कोणीच ना पाण्यात काहीच खेळलो नाही, फक्त अव्यूने मेन मज्जा केली. दोन तीन वेळा तो मस्त भिजला आणि एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही निघालो तिथनं घराकडे येण्यासाठी, पुण्याला येण्यासाठी. संडेचा इव्हिनिंगचा ट्रॅफिक किती असतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि आम्हाला सुद्धा भयंकर असा ट्रॅफिक लागला होता. त्यानंतर थोडा ट्रॅफिक क्लिअर झाला आणि आम्ही काहीतरी पिण्यासाठी म्हणून थांबलो, चहा किंवा काहीही घेऊया असं डिसाईड केलं आणि थांबलो एका ठिकाणी. तिथे आम्ही फ्रुटी चहा ज्यांना जे हवं ते सगळं पिलं. बट तिथे नाही खूप मोठा घोळ झाला, ते म्हणजे माझ्या पप्पांचा चष्मा राहून गेला. त्यांनी चष्मा काढला आणि त्यानंतर चेहऱ्यावर पाणी घेतलं आणि तो चष्मा जो आहे तो त्यांनी कारवर ठेवला होता. तर त्यांच्या डोक्यात होतं की ते कारवर नाही त्यांच्या डोक्यावर आहे, पण ते घरी येऊन त्यांना रिअलाईज झालं की चष्मा ते तिथेच ठेवून गेले आणि विसरून गेले आणि त्याचमुळे त्यांना भरपूर मोठी अशी चोट पडली आहे. बट इट्स ओके, त्यांच्याकडे दुसरा पण चष्मा आहे तर ते दुसरा वापरतील काही दिवस आणि त्यानंतर दुसरा परत घेऊन घेतील. आता त्यानंतर असं झालं आहे ना की आम्ही निघालो घरी येण्यासाठी आणि आम्हाला रस्त्यात भयंकर परत ट्रॅफिक लागला आणि तोही हायवेवर ट्रॅफिक लागला याच्यासाठी कारण तिथे 2 बस बंद पडल्या होत्या आणि तेही ना असं चढताना बंद पडल्या होत्या. तर त्याच्यामुळे भयंकर म्हणजे भयंकर ट्रॅफिक झाला होता. चला असो, ट्रॅफिकमधनं निघालो कसं बसं, घरात येऊन पोहोचलो. घरात आल्यानंतर आम्ही एकदम सिम्पल जेवण बनवलं, बेसन भात वगैरे, आणि त्यानंतर मस्त सगळे झोपी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी छान असं जेवण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो शॉपिंग करायसाठी, कारण मम्मीसाठी आम्हाला 2 ड्रेस घ्यायचे होते आणि म्हणूनच आम्ही इथे सगळे छान असे रेडी होऊन गाडीत बसत आहोत. आता गाडीत बसल्यानंतर अव्यूचं आता झालं आहे की मला नानूच हवे आहे, तर आम्ही इथे नानूबरोबरच बसलो होतो. त्यानंतर आम्ही जकात नाकाला गेलो होतो. तिथे एक छान दुकान आहे जिथे छान छान ड्रेसेस मिळतात अफोर्डेबल प्राईसमध्ये, म्हणजे तुम्हाला 1000-1200 पर्यंत खूप छान ड्रेस मिळून जाईल तिथे आणि म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे नॉर्मली कलेक्शन खूप छान असतात, म्हणूनच मी आज मम्मीला इथे घेऊन आली होती. पण तिला काही खूप ड्रेसेस इथले आवडत नव्हते, त्याच्यामुळे तिने एकच ड्रेस घेतला आणि आम्हाला लवकरात लवकर इथे जाऊन ना पटकन स्वयंपाक करायचा होता, कारण मम्मी पप्पाला आजच नागपूरसाठी निघायचं होतं. मग आम्ही घरी आलो, पटापट मी स्वयंपाक केला, त्यांच्यासाठी डबा बनवला आणि त्यानंतर अव्यू झोपून गेला होता. पण आता आम्हाला मम्मी पप्पाला सोडायला जायचं होतं आणि म्हणजे मला हा व्हिडिओ बघून सुद्धा आता मन भरून येत आहे, कारण 8 दिवस कसे गेले ना खरंच कळालं नाही. माझी इच्छा होती की 8 दिवसाचे प्रॉपर असे 8 व्हिडिओ बनवेन मी मम्मी पप्पाबरोबर कसा टाईम स्पेंड केला, पण खरंच वेळच मिळाला नाही. आणि असं असतं ना की घरी असल्यावर त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचं, कुठे एडिटिंगला वेळ, कुठे शूटिंगला वेळ. बट तरीसुद्धा मी ट्राय केलं की 2 ते 3 तरी छान असे व्हिडिओ बनवू, म्हणजे माझ्या आठवणीत पण राहतील. की आय डोंट नो की पप्पा परत 8 दिवस सुट्ट्या घेऊन कधीतरी माझ्या घरी येईल, आय रिअली डोंट नो. आणि मला तरी वाटते की ते यायला पाहिजे वर्षातून एकदा तरी, आम्हाला खूप छान वाटेल. म्हणजे आम्ही पण नागपूरला जातो तर त्यांच्याकडे जातो, राहतो, पण इथे जी आम्ही मजा केली ना ती तिथे शक्यच नाही आहे. त्याचे पण खूप सारे रिझन्स आहे, ते मला आता काही सांगायचं नाही आहे. पण इथे आम्ही जे दिवस एन्जॉय केले, जे फिरलो, जी मजा मस्ती केली, रात्रपर्यंत गप्पा मारल्या, दॅट इज इन द नेक्स्ट लेवल. खूप मजा मस्ती केली. माझ्या आठवणीतले हे गोल्डन डेज होते. हे पूर्ण 8 दिवस जे होते ना हे लिटरली आठवणीतले दिवस आहे. त्यानंतर स्टेशनला पोहोचेपर्यंत पण ना असं धगधग मला होत होतं की मम्मी पप्पा आता चालल्या. म्हणजे मी आधी पण पुण्याला राहायची आणि पुण्याहून नागपूर, नागपूरहून पुणा असं चालायचं माझं. पण तेव्हा कसं ना डोक्यात होतं की मला जॉबसाठी जायचं आहे. माझे पप्पा तर माझेच आहे, पण आता लग्न झालं आहे आणि आता जाणं येणं एवढं इझी होत नाही. मम्मा पप्पाला गाडीत बसवलं आणि त्यानंतर मी घराकडे निघाली, लवकर निघाली. त्यांना फक्त 1-2 बॉटल वगैरे घेऊन दिली, थोडेफार टिश्यू घेऊन दिले आणि लवकर निघाली, कारण मला त्यांच्या पुढे अजिबात रडायचं नव्हतं, कारण त्यांची जर्नी एकदम हॅपी आणि सुखमयी असो असं मला वाटलं होतं त्यावेळेस. आता तर हा व्हिडिओ खूपच लेट येतो आहे, ऑलमोस्ट 15 ते 20 दिवसानंतर हा व्हिडिओ मी पोस्ट करते. तसं तर यांच्याबरोबर फोनवर बोलणं माझं होतच असते आठवड्यातनं 2 ते 3दा, बट तरीसुद्धा सोबत राहणं आणि असं भेटणं यात भरपूर असा डिफरन्स असतो. त्यानंतर त्यांना सी ऑफ केलं आणि मग मी बाहेर निघाली, कारण प्रीतम आणि अव्यू दोघंही माझी वाट बघत होते. आणि मम्मी पप्पा लवकरात लवकर परत या, भेटूया लवकरच आपण सगळे पण. तेव्हापर्यंत बाय, स्वतःची काळजी घ्या आणि मस्त एन्जॉय करा. बाय गाईज.